मला वाटतंय मुंबईत ह्या वृत्तवाहिनीवर खासदार निधी मिळालेल्या बाबतीत त्या ठिकाणी आलंय। त्याच्यात माझ्या मतदारसंघामध्ये 18 कोटी रुपये खासदार निधी प्राप्त झालाय। त्याच्यात मी 130 कामं प्रस्तावित केलीत, त्याच्यापैकी 21 कामं पूर्ण झालीत आणि त्याचा निधी वितरित झालाय। बाकीची कामं प्रगतीपथावर आहेत। तर मला खासदार निधीच्या बाबतीत लोकांच्या मनात जो संभ्रम होतोय त्याच्या बाबतीत मला सांगायचंय की मी 2019 ते 24 खासदार होतो। 2019 ते 24 मध्ये त्या ठिकाणी खासदार निधीला खर्च करायची मर्यादा किंवा मुदत ही 5 वर्षाची असते। मग तुम्ही कुठल्याही निधीचं मूल्यमापन करत असताना त्या निधीला मुदत किती वर्षाची आहे ते बघून मुदत संपल्याच्या नंतर त्या खासदाराचा खासदार निधी जर शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे। मुद्दा क्रमांक 2, 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही। तुम्ही ही माहिती MP लॅडवरनं काढू शकता। आता मुद्दा 3, माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या बूथची संख्या ही साधारणतः 2475 पर्यंत आहे। 2475। मला 5 वर्षात खासदार निधी एका वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो। 5 वर्षाचा किती झाला? 25 कोटी। 25 कोटी खासदार निधीला जर 2475 बूथनं भागलं तर एका बूथला 1 लाख वर काहीतरी 2000-3000 रुपये मिळतील। 1 लाख रुपयात काम होणार सांगा मला, तुम्ही समजून सांगा की 1 लाख रुपयात अमुक अमुक काम होतंय कुठल्याही गावात, तेही 5 वर्षातलं बरं का, हा निधी मी मिळणारा 5 वर्षातला सांगतोय। कुठल्याही गावात 1 लाख रुपयात एका बूथवर काम होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। किमान 7 लाख रुपये ते 10 लाख रुपये, मग सभा मंडपाचं काम असेल, गावातलं सार्वजनिक सभागृह असेल, गावातल्या एखाद्या शाळेचं काम असेल, शाळेच्या कंपाऊंड वॉलचं काम असेल, त्याचबरोबर रस्त्याचं काम असेल, त्या कुठल्याही कामाला कमीत कमी 7 लाख